महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुमच्यात हेवे दावे ठेवू नका, एकत्रित येऊन कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केल्याचं समजतं आहे। कोणकोणत्या या सूचना आहेत आपण पाहूया। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। मी आणि उद्धव ठाकरे जर 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हेवे दावे ठेवू नका, एकत्रितपणे कामाला लागा। युती संदर्भात काय करायचं याचा निर्णय मी घेईन। मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा। जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या। विनाकारण कुणालाही मारू नका, आधी समजावून सांगा। मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर त्याला शिकवा। उर्मटपणे बोलत नसेल तर वाद घालत बसू नका। उर्मटपणे बोललं गेलं तर पुढे तशी भूमिका घ्या, व्हिडिओ काढू नका। माजी पदाधिकारी आहेत, काही उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत, तुमच्या आपसामध्ये पटत नाही, तुम्हाला आवडत नाही, असं करून चालणार नाही। कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्याला विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे। मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्त्वाचं आहे। काही मतदार असतात नसतात, काही लोक इथं मतदान करतात, काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला रात्रीची लक्ष करायला पाहिजे। राज ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असेल, काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाखवून भांडणं तयार करता आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला असेल, वाटला असेल, म्हणून राजसाहेबांनी सांगितलं की भांडू नका। मनसैनिक शिवसैनिक एकत्र, आम्ही भाऊ जर 20 वर्षांनी एकत्र येतोय, तुम्ही का भांडताय? आणि खरंच भांडलं नाही पाहिजे। प्रत्येकालाच हे म्हणण्याचा अधिकार आहे। म्हणजे राज ठाकरेच काय, आता मुंबईमधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते, किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात। अर्थात ते आमच्यासोबत आहेत, पण ते जर वेगळे लढले असते तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे। आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा। त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।